नमस्कार. धुळे जिल्हा संभाजी ब्रिगेडच्या वतीने नीट परीक्षा, MPSC परीक्षा, TET परीक्षा पेपर फुटीसह इतर वेगवेगळ्या मागण्यांच्या संदर्भात एक दिवसीय धरणे आंदोलन करत प्रशासनाला मागण्यांचं निवेदन सादर करण्यात आले. यावेळी संभाजी ब्रिगेडचे तसेच मराठा सेवा संघ व इतर संघटनांचे विविध पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संभाजी ब्रिगेड धुळे जिल्ह्याच्या वतीने आज 3 ऑगस्ट रोजी ह्युमन क्लब इथं धरणं आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे. संभाजी ब्रिगेडचे प्रदेश अध्यक्ष माननीय मनोजदादा आखरे साहेब, त्याच पद्धतीने प्रदेश महासचिव सौरभदादा खेडेकर यांच्या आदेशानुसार राज्यव्यापी धरणे आंदोलनाची ही रचना करण्यात आलेली आहे. या ठिकाणी आम्ही प्रमुख 6 विषयांची मागणी केंद्र सरकार आणि राज्य सरकार यांच्याकडनं करीत आहोत. त्यातील पहिला जो विषय आहे MPSC पेपर फुटी प्रकरण. अशा पद्धतीने जर पेपर फुटणार असतील आणि तेच लोक अधिकारी म्हणून आपल्यावर लादले जाणार असतील तर अशा भ्रष्ट यंत्रणेचा या ठिकाणी आम्ही निषेध करतो आणि हे पेपर फुटी प्रकरण हे थांबलं गेलं पाहिजे असं या ठिकाणी आम्ही मागणी करतो. दुसरी मागणी MSCAT परीक्षा, याच्यामध्ये देखील दिवसेंदिवस घोटाळे हे वाढत चाललेले आहेत आणि हे घोटाळे थांबले पाहिजेत याची देखील मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात येत आहे. तिसरी मागणी TET परीक्षा ही कायमस्वरूपी रद्द झाली पाहिजे. केवळ विद्यार्थीच नाही तर शिक्षक देखील या TET परीक्षेमुळे गांगरून गेलेले आहेत. म्हणून TET परीक्षा पद्धती ही पूर्णपणे रद्द करण्यात यावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत. चौथी मागणी आमची आहे की ज्या पद्धतीने काँग्रेसच्या सरकारच्या काळामध्ये EBC सवलत होती आणि KG to PG ही शिक्षण व्यवस्था अगदी मोफत होती, त्याच पद्धतीने आता देखील KG to PG ही शिक्षण व्यवस्था पूर्णपणे मोफत असली पाहिजे अशी मागणी देखील या ठिकाणी आम्ही करीत आहोत. पुढचे विषय क्रमांक 5ची मागणी आहे की UPSC सारख्या परीक्षेमध्ये लॅटरल एंट्रीच्या अनुसार चोरीच्या मार्गाने बोगस विद्यार्थी किंवा बोगस परीक्षार्थी यांना महत्त्वाची पदं दिली जात आहेत. तर ही लॅटरल एंट्री जी आहे ही कायमस्वरूपी रद्द करण्यात यावी, बंद करण्यात यावी. त्याच पद्धतीने विषय क्रमांक 6 जो आहे तो विषय क्रमांक 6 असा आहे की या आपल्या NCERTच्या पुस्तकांमध्ये भारताचा जो खरा विषय आहे, इतिहास आहे, तो दाबून टाकण्यात आलेला आहे. तर भारताचा खरा इतिहास, छत्रपती शिवाजी महाराजांचा खरा इतिहास, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा इतिहास, महात्मा ज्योतिराव फुले यांनी शोधून काढलेला खरा इतिहास याची मांडणी या ठिकाणी NCERTच्या पुस्तकांमध्ये समाविष्ट केली जावी आणि जे करून विद्यार्थ्यांना खरा इतिहास माहीत पडावा, राष्ट्रपुरुषांचं, महापुरुषांचं खरं बलिदान माहीत पडावं, अशा पद्धतीने इतिहासाच्या पुस्तकांची मांडणी करण्यात यावी. अशा 6 मागण्यांसह आज संभाजी ब्रिगेड या ठिकाणी राज्यव्यापी धरणे आंदोलन करीत आहे आणि या मागणीला पाठिंबा देण्यासाठी विविध सामाजिक राजकीय संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. सर्वांचं या ठिकाणी स्वागत करतो आणि शिक्षण आमच्या हक्काचं. जय जिजाऊ. मी डॉक्टर सुलभा पवार. आम्ही सगळ्या जिजाऊ ब्रिगेड आणि ताराराणी महिला जेठाणी संघाच्या महिला संभाजी ब्रिगेडने आज जे काही आंदोलन छेडलेलं आहे त्या आंदोलनाला आम्ही जाहीरपणे पाठिंबा देत आहोत. आणि आज देशात काय चाललेलं आहे, या नीटची परीक्षाचे पेपर फुटत आहेत, UPSCचे परीक्षेचे पेपर फुटत आहेत, TET परीक्षेचे पेपर फुटत आहेत. हा सगळं देशात सगळं शिक्षणाचा दोघंही पट्ट्याबोळ चाललेला आहे. हा थांबवा आणि शिक्षण वाचवा, विद्यार्थी वाचवा असे ते नारा संभाजी ब्रिगेडने दिलेला आहे. त्या संभाजी ब्रिगेडला आम्ही ताराराणी महिला ज्येष्ठ संघ आणि जिजाऊ ब्रिगेडच्या सर्व महिला संपूर्णपणे पाठिंबा देत आहोत. आणि या शिक्षण सुद्धा विकून टाकलेलं आहे आणि विद्यार्थीवर आता हल्ला करत आहे. म्हणजे शहीद झालेले जे लोक जे आहे त्यांच्यावर त्यांनी हल्ला केलेलाच आहे. आमचं स्पष्ट म्हणणं आहे तुम्ही केसेस केलेला आहे, त्यांच्यावर हल्ला केलेला आहे आणि संभाजी ब्रिगेड धुळे त्यांनी हा उचललेला आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी धुळे नंदुरबार आणि CITU धुळे नंदुरबार आपल्या सोबत आहे.